चल आपण वरती जाऊया. चला तिथल्या हाताला काहीतरी चावलं म्हणून टाकून दिले तिकडे. त्याच्यामध्ये होत्या मुंग्या. तू भरून दे मुंग्या. काटा लागला की मुंगी चावली देव जाणो, पण मी घाबरले आणि टोपलीत टाकून दिली. त्याबरोबर या दोघे हसायला लागले मला बघा. त्या हसायला लागल्या. वानेरू कसा दिसतो तो? सापच बारीक असतं ना ते, जास्त मोठं नसतं, जाड नसतं. जे त्या सापाच्या अंगावर काळे पांढरे पट्टे असतात. पण मग मला सांगा, तो साप विषारी आहे का? पडते असं. ही माझी आई भरपूर काम करते, सतत काम करत असते. आता फोन केल्यावर परत यायचं हा काम करायला, नाही तर आता म्हणशील आणि नंतर मग विसरशील. नमस्कार मंडळी, तर मी आता आहे शेतात आणि शेतात कसं काही ना काही काम चालू असतं. तर मंडळी आम्ही शेतात काम करतोय. तर काल मी खूप काम केलं आणि खूप घाम आला मला. तर मी आईला म्हणाले की आई मला असं काहीतरी काम सांग की माझा खूप घाम निघेल. तर आई म्हणाली की आई बघा तण काढतीये. तण म्हणजे हे बघा तणच ना ग, हे रान. रान आई रान काढतीये. आणि काल मी आहे ना तुम्हाला दाखवते बघा. हे बघा याला म्हणजे आपण वाफे म्हणतो, पण आई काय म्हणते माहितीये का, मगरे. तर काल मी मगरे काढले, तुम्हाला दाखवते बघा मगरे. हे बघा, तर हे ना 1 2 3 आणि 4 हे भावाने काढलेत मगरे. आणि हे बघा पुढचे हे जे आहेत ना, हे सगळे मगरे मी काढले. बघा किती काढलेत मी, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर हे 9 मगरे मी काढले. आणि हे मगरे काढता काढता म्हणजे फावड्याने मी माती बाजूला काढली. हे वाफे बनवले. नाकी नवाले इतका घाम आला ना, प्रचंड घाम आला. पण मी काय सांगते माहिती आहे असं आईला की आई मला घाम येऊ दे, कारण मला इतका घाम आला. आणि घरी गेल्यावर मस्त हातपाय धुतले, रात्रीचं जेवण केलं आणि गाढ झोपी गेली. ती डायरेक्ट सकाळी उठले. आज पण मला आवड आहे. तर आईला म्हणते मी, आई मला घाम येईल असं काम सांग. तर आईने सांगितले ते रान जे काढलंय ना आम्ही, तर ते रान काढायला पण बघा त्या दोघी जणी आले आहेत. त्यांना पण खूप आवडतं, म्हणतात आमचं शूटिंग घे. तर त्यांना पण आपण घेऊया शूटिंगमध्ये. पण पहिल्यांदा हे जे रान काढलंय ना, ते चला आपण रान टोपलीमध्ये घेऊन, घमेल्यामध्ये घेऊन कुठे टाकायचं आई? ते तिकडे झाडावर टाकायचंय. हे बघा हे सुद्धा रान आहे ना, ते बघा झाडाच्या भोवती टाकले. आता हे झाडाच्या भोवती टाकलंय ना, तर काय होतं माहितीये का, हे थोड्या दिवसांनी म्हणजे असं ते कुजणार, त्याची माती होणार आणि ते खत मिळणार झाडाला. तर त्यासाठी ते बाहेर आम्ही फेकत नाही. तर जे रान काढलेलं आहे ना, ते झाडाच्या बुंध्यामध्ये टाकतो. तर आपण टाकूया चला. मोठं लांबडी झाली आहे. आता हे रान आहे ना, आपण भरूया टोपली. चला पूर्वी चला. ही टोपली खूप छोटी आहे गाई. आता काय आहे, कुठे नेऊन टाकू? चला चला घेऊन ये, मी भरून देते. चालेल. टाकून देऊ काय माझी मुंगी असती ना त्याच्या. ते काय झालं माहितीये, घमेला घेतलं आणि चालत होते मी, तितक्या हाताला काहीतरी चावलं म्हणून टाकून दिले तिकडे. त्याच्यामध्ये होत्या मुंग्या. मी भरून देते. तू भरून दे, मुंग्या पण असतात त्याच्यामध्ये. काटा लागला की मुंगी चावली देव जाणो, पण मी घाबरले खूप आणि टोपलीत टाकून दिली. टाकून दिला खाली. चला रे चला माझ्यासाठी. कुठे टाकायचंय? इथे झाडात ना ठेव. इकडे. हा टाक.
नशी आता कोण असं नाही ना दिसतं पण इथे पण नक्की माहित नाही, मला वाटते काटा लागला. इथे मी कुठे घाबरले. मी टोपली टाकून दिली त्याबरोबर या दोघे हसायला लागल्या मला. बघा त्या हसायला लागल्या. दाखव. या बघा या कायम काम करणाऱ्या, यांना माहिती आहे. मी घाबरले नक्की, म्हटलं या कचऱ्यामध्ये कोण आहे की काय म्हणून. आणि यांना कसा एक्सपिरियन्स आहे ना, यांना कसं रोजचं हेच काम, त्यांना माहिती आहे. त्या बघा कशा पटापट पटापट काम करतात. पण तुम्ही असं काम करताना कधी सरपटणारे प्राणी वगैरे दिसतात तुम्हाला? दिसतात. हो काय? जास्त करून कुठले असतात ते सरपटणारे? म्हणजे घोणस, पांजी बोकाड, कुठला साप असतो? पांजी बोकडला नाही घाबरत. वानेरू जास्त असतात तिकडे ना गावात, पण थंडीच्या दिवसात घोणच बाहेर पडतात. वानेरू कसा दिसतो तो? सापच. बारीक असतं ना ते, जास्त मोठं नसतं, जाड नसतं. वानेरू म्हणजे काय नक्की माहिती नाही. आटेड. तर मंडळी इथे आहे ना, जास्त करून मला पण दिसतात. एक साप आहे, म्हणजे पांजी बोकाड तर मला माहिती आहे, तो विहिरीमध्ये असतो. पण दुसरा जो साप आहे ना, तिशी म्हणजे जास्त जाडा नसतो, तो असं बारीक असतो. त्याला म्हणतो आपण वानेरू. पण आमच्या इथे कोकणात त्याला वानेरू म्हणतात. तुमच्या इथे काय म्हणतात मला सांगा कमेंटमध्ये. बरं, आता वानेरू मी बघितले आहेत, पण एक्झॅक्टली कसे दिसतात ते मी विसरले. कसे दिसतात ते वानेरू? म्हणजे काळे असतात काय तो साप? कसले पट्टे काळे असतात? पट्टे असतात आणि ब्राऊन असतो. काळे पांढरे पट्टे असतात. अच्छा, म्हणजे त्या सापाच्या अंगावर काळे पांढरे पट्टे असतात. पण मग मला सांगा, तो साप विषारी आहे का? साप हे काही विषारी असतात, काही नसतात. बिनविषारी असतात. मी तर ऐकलं की वानेरू हा साप बिनविषारी असतो म्हणून. तर आता तुमच्या इथे या सापाला काय म्हणतात ते मला सांगा, आणि तुम्ही हे पण सांगा की हा विषारी आहे की बिनविषारी आहे. आईने घमेले भरून ठेवलेत, पण आता काय करते मी, लांब पकडते असं. चालेल तेव्हा स्टॉप कर. तर हे बघा, आता याच्या मुदामध्ये मी टाकते. मुदामध्ये म्हणजे बुंद्यामध्ये, इथे गावाला असंच म्हणतात मुदामध्ये, गावठी शब्द. काय होतं माहिती आहे काय, वानेरू असू दे नाही तर कुठला पण साप असू दे, पण तो साप दिसला जरी ना मला, तर मी धूम ठोकून पळते. त्याच्यामुळे त्याचं निरीक्षण करायला मी थांबत नाही. आणि निरीक्षण म्हणजे आपण व्हिडिओमध्ये किंवा आपण ह्याच्यामध्ये पाहतो, फोटोजमध्ये वगैरे पाहतो, दुसऱ्यांनी अपलोड केलेले व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये आपण निरीक्षण करू शकतो. पण प्रत्यक्ष जेव्हा साप आपल्या डोळ्यासमोर येतो ना, तर मी तर बाबा खूप घाबरते. आणि मग ते निरीक्षण करायचं राहिलं बाजूला, मी तिकडूनच पळ काढते. थोडंसं काम केलं पण खूप तहान लागली, पाणी पिते. चल आपण वरती जाऊया. काम करणारी मंडळी थकली आहे, तर त्यांच्यासाठी मी चहा आणलेला आहे. चहा देऊया आपण. चला. मंडळी चहा गरम गरम. हे घ्या. चाय पिवा, दमलाव ना, पाणी पिवा. हे आईला पण पाणी पाहिजे. जा बाबू, आण, तिकडे पाणी ठेवले बघ, जा. ही सुपारीची झाडं आई कधी लावली आहेत लाईनीमध्ये अशी? गेल्या वर्षी. अजून वाढली नाहीत ती. ठीक आहे. अच्छा, या पावसात म्हणजे झाले, म्हणजे झाली असतील तरी पण 8-9 महिने झाले असतील.
पाऊस संपल्यानंतर ही झाडं लावलेली आहे सुपारीची. फुट लाईनी ते काय हे लावली आहेत. म्हणजे 6-7 महिने झाले असतील. काय म्हणते हे कुठे टाकायचं आहे? हां ही माझी आई भरपूर काम करते, सतत काम करत असते. आणि हा 1 नंबरचा आळशी मुलगा आहे. याला फक्त मोबाईल पाहिजे, अजिबात काम करत नाही, कुठल्या पण कामाला हात नाही लावत. तुम्ही पाहू शकता ते सुद्धा म्हणजे इथे जी झाडी वाढली होती, इथे होती झाडी वाढलेली खूप सारी, म्हणजे फांद्या झाडाच्या म्हणजे रानटी झाडं. तर ती झाडं कापून त्या तिकडे फांद्या त्याच्या टाकल्या आहेत झाडाच्या भोवती, म्हणजे त्याचं कसं खत होणार. म्हणजे जास्त पानं वाढलेली असतात ना, ती पानं कापतात, त्या फांद्या तोडतात. चला आता पटापट मी हे उचलते. हे उचलणार एकदा. तर फ्रेंड्स, काम करता करता संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. तर आजचा हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर आता आपण निरोप घेऊया आणि ज्या काम करायला आलेल्या आहेत महिला त्यांचा पण निरोप घेऊया. बाय. कामगार चालले आता ना, फोन केल्यावर फोन उचल. चला कामगार चाललेले आहेत, आता फोन केल्यावर परत यायचं हा काम करायला, नाही तर आता म्हणशील आणि नंतर मग विसरशील.